अ, नमस्कार, मी शेफ दिग्विजय भोसले. आज जो वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे, हा वर्ल्ड रेकॉर्ड होता मॅक्सिमम व्हरायटीज ऑफ राईस डिश. म्हणजे अगदी भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या असे टोटल 521 प्रकारचे आज आम्ही सक्सेसफुली राईस डिश बनवलेले आहेत. आणि ह्या आधी असा कुठलाही रेकॉर्ड झालेला नाही. हा रेकॉर्ड म्हणजे पहिलाच त्याच्या स्वरूपातला पहिलाच हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यासाठी मला माझे शेफ, माझे सिनियर्स आणि माझ्या कलिग्सचा चांगला सपोर्ट मिळाला. आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक लंडन इथे नोंद होईल. यामध्ये स्पेसिफिक कुठल्या कुठल्या प्रकारची राईस बनवली? आता ह्यामध्ये आपण इटालियन, कॉन्टी, चायनीज, इंडियन मध्ये साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन बिर्याणीज आणि खिचडीज बनवलेले आहेत. आपण इथे ब्राऊन राईस वापरलेला आहे, आसामचा राईस वापरलेला आहे कोमल म्हणून. त्यानंतर रेग्युलर जास्मिन राईस वापरलेला आहे, स्टिकी राईस वापरलेला आहे आणि बासमती राईस वापरलेला आहे. ओके, आता हे जो 750 500 नाही आणि हा रेकॉर्ड 521 to 750चा टार्गेट होता. आणि मी काय म्हणतो, हा केवळ आकडा नाही आहे, ह्याच्यामध्ये भरपूर रिसर्च आहे, लर्निंग आहे. आणि म्हणजे हा एक इतिहास आहे की एक स्टुडंट्स लोकांना आपल्या पुढच्या पिढीला एक एक लर्निंग आहे, टाइम, डिसिप्लिन, आणि त्या प्रकारे एवढ्या टाइम मध्ये बनवायचं आहे. ते एक मोठं लर्निंग. आणि या कोल्हापूरमध्ये ABC हॉस्पिटॅलिटी कॉलेजने हे केल्याबद्दल मला भरपूर अभिनंदन आहे. आणि मी वेस्टर्न इंडिया कलनरी असोसिएशनचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. म्हणजे आपले वेस्टचे जेवढे 350-400 शेफ आहेत ते आमचे सगळे मेंबर आहेत. आणि दिग्विजय सर पण येत राहतात नेहमी मुंबईमध्ये. आणि हा तो प्रयत्न केला, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण प्रयत्न केला आणि आपण यशस्वी ठरलो. आणि मेन म्हणजे हे आपले नवीन पिढी त्याचे रिसर्च करते. जे नावं त्यांनी राईसचे सांगितले, आज पुस्तकातलं ज्ञान वेगळं आहे, पण जेव्हा एक टार्गेट दिली जाते, ते यंग माणूस जाऊन रिसर्च करतो, हा कुठला, तो कुठला, कसा बनवायचा. पुस्तकातलं एज्युकेशन वेगळं आणि प्रॅक्टिकली जे करणं ते वेगळेपणा आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टी आलेत, पुण्यावरनं आलेत, लोणावळ्यावरनं आले, भारतीय विद्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये आले लोक, त्या लोक सगळं. आणि हे शेफ लोकांचा जो ब्रदरहुड असतो, जो फ्रॅटर्निटी असतो, अख्ख्या भारतात, अख्ख्या देशात जे शेफ्स काही भेटतात, तर ओळखल्याशिवाय एका ब्रदरहुड आणि फ्रॅटर्निटी पुढे काय होणार की ही जी सगळी फ्रॅटर्निटी एकत्र आली, म्हणजे आपण कुठल्याही महाराष्ट्रामध्ये असो किंवा नॉर्थ मध्ये असो, सगळं एकत्र आले, सगळं मिळून आपण एकत्र केलो, तर किती विविध प्रकार आपल्या नव्या पिढीला किती ज्ञान मिळेल त्याच्याबद्दल. मी भरपूर अभिनंदन ABC हॉस्पिटॅलिटीचा. आणि कोल्हापूरमध्ये यायचा भरपूर आनंद मला, शेफ सुधीर.